Welcome back once again on our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson of 12th standard subject English 1.2 on saying please, written by Alfred George Gardiner. Part 3. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe this channel to get notifications of all upcoming videos for standard 10th and 12th. So let's begin brainstorming activity from the lesson 1.2 on saying please by Alfred George Gardiner. प्रश्न क्रमांक A5 मधला सेकंड. Manners maketh man. Expand the idea in your own words with proper examples. मॅनर्स हे मनुष्याला खऱ्या अर्थानं मानव बनवतं. ज्या व्यक्तीला मॅनर्स आहे तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने मानव असतो आणि ज्याला मॅनर्स नाही तो एखाद्या जनावराप्रमाणे असतो. तर आपल्याला ही टर्म आता एक्सपांड करायची आहे, एक्सप्लेन करायची आहे विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स, की मानवाच्या जीवनाची जडणघडण मॅनर्सवर कशी अवलंबून असते हे आपल्याला आता या प्रश्नामधून पाहायचं आहे. The man is a social animal. He is involved in several social activities and he has to take several decisions. Actions make our behavior and shape our mannerism. Manner is an essential prerequisite for a good character, and this could be only possible if we have proper education that enables us to differentiate between what is good or bad, noble or evil. For example, Hitler became tyrant in history because of ill treatment he got in his childhood. Let's recall a person in a crowded bus willing to offer his seat to his co-passenger. He is appreciated and admired. Such people leave impression in the minds of people by their good manners. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व राहावं लागतं आणि हे सर्व करताना वेगवेगळ्या ॲक्शन्स करताना त्याला त्याचं बिहेवियर खूप चांगलं ठेवावं लागतं. मॅनर इज ॲन इसेन्शियल प्रीरिक्विजिट, म्हणजे त्याचं मॅनर हे त्याच्यासाठी एक पूर्वशर्त असतं त्याच्या गुड कॅरेक्टरसाठी. आणि जर आपण आपलं कॅरेक्टर, आपले मॅनर्स चांगले ठेवू शकलो तर आपण समाजावर आपला एक प्रभाव पाडू शकतो. या ठिकाणी आपल्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे सुद्धा आपल्यामध्ये ओळखण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि ही क्षमता निर्माण करण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतं. या ठिकाणी हिटलरचं उदाहरण दिलेलं आहे. हिटलर हा एक हुकुमशहा म्हणून आपल्यासमोर आहे किंवा आपण इतिहासामध्ये त्याला तसं वाचतो. परंतु तो हुकुमशहा का झाला, त्याच्या कारणांचा जर आपण विचार केला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की बालपणामध्ये त्याला जी काही ट्रीटमेंट मिळाली त्या ट्रीटमेंटच्या आधारावर त्याने त्याची मेंटॅलिटी तशी बनवली आणि म्हणून तो एक टायरंट म्हणून प्रसिद्ध झाला. आता बसमध्ये असलेल्या लोकांविषयी एक उदाहरण दिलेलं आहे की बस ही क्राऊडेड आहे आणि आपण बसमध्ये बसलेलो आहो आणि काही को पॅसेंजर्स आपल्या बाजूला उभे आहेत. तर बहुधा बरेचसे लोक को पॅसेंजरला जागा देण्यासाठी मागे पुढे पाहतात, त्यांना जागा वगैरे देत नाहीत. तर अशा वेळेत जर आपण एखाद्या को पॅसेंजरला थोडी जागा दिली, आपण थोडं बाजूला सरकलो किंवा एखादा वयोवृद्ध पॅसेंजर आहे तो उभा आहे आणि आपण बसून आहो, अशा वेळेला जर आपण त्या व्यक्तीला बसायला जागा दिली तर आपलं जे मॅनर आहे हे लोक बघतील आणि आपल्या मॅनरला समाजाकडून ॲडमायरेशन मिळेल, ॲप्रिशिएशन मिळेल आणि आपण समाजावर, वेगवेगळ्या लोकांवर आपला एक ठसा निर्माण करू शकतो. तर हे सर्व शक्य होऊ शकते गुड मॅनर्समुळे. जर आपण गुड मॅनर्ड असलो तर आपण खऱ्या अर्थानं मानव म्हणून या समाजामध्ये जीवन व्यतीत करू शकतो. म्हणून मॅनर्सला आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे. A bad-mannered man may adorn himself with expensive clothes, but he is revealed before the people by his mannerism and action. What we actually are cannot be hidden. Manners thus play a significant role in man's life, without of which he cannot be a complete man. In the true sense of the word, this has been aptly summed up when we say, manners maketh a man. कधीकधी आपण समाजाला फसवण्यासाठी आपण स्वतःला सजवू शकतो वेगवेगळ्या ऑर्नामेंट्सने, वेगवेगळ्या एक्सपेन्सिव्ह क्लॉथ्सने आणि आपली जी आयडेंटिटी आहे, रिॲलिटी आहे ती लपवण्याचा पण आपण प्रयत्न करतो. परंतु आपले मॅनर्स आणि आपल्या ॲक्शन्स आपण कसे आहो हे समाजाला दाखवून देत असतात. त्यामुळे आपण जे काही आहो ते काहीही केलं तरी आपण ते लपवू शकत नाही आणि म्हणूनच मॅनर्स हे अतिशय सिग्निफिकंट रोल प्ले करतात आपल्या जीवनामध्ये. आणि जर हे मॅनर्स आपल्या जीवनामध्ये असतील तरच आपण कंप्लीट मॅन म्हणून आपलं आयुष्य जगू शकतो. आणि अशा प्रकारेच या ठिकाणी म्हटलं जाऊ शकते, मॅनर्स मेक इट अ मॅन.
क्वेश्चन नंबर A6 मधलं पहिलं, रीड A.G. गार्डिनर्स एसे द ओपन विंडो अँड कम्पेअर इट्स थीम विथ द एसे ऑन सेईंग प्लीज. आपण आता ऑन सेईंग प्लीज हा एसे पाहिलेला आहे, त्याची थीम आपल्याला माहीत आहे, पण त्यासोबतच आपल्याला द ओपन विंडो हा पण एसे वाचायचा आहे आणि याही एसेची काय थीम आहे हे पाहून या दोन एसेच्या थीम्समध्ये काय कंपॅरिझन आहे, काय सारखेपणा आहे किंवा काय वेगळं आहे हे आपल्याला या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे. On Saying Please by A.G. Gardiner has the theme of courtesy, civility, morality, responsibility and control. In an essay, A.G. Gardiner explores the benefit of being courteous to others. The story gives more importance to the polite conductor than a liftman who throws away a person in the fit of anger. Writer asks us to be polite like a bus conductor. Writer asks again to take revenge but politely without being ill-tempered or ill-natured. On Saying Please या एसेची थीम आहे कर्टसी, सौजन्य. सिव्हिलिटी एक नागरिकता किंवा सभ्यता. मोरॅलिटी नैतिकता, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आणि कंट्रोल म्हणजे स्वतःवर नियंत्रण. या एसेच्या माध्यमातून A.G. गार्डिनर हे आपल्याला सुचवतात की आपण हे कर्टियस कसं असलं पाहिजे, सौजन्यशील कसं असलं पाहिजे. या पाठाच्या माध्यमातून त्यांनी पोलाईट कंडक्टर आणि एक लिफ्टमॅन यांची कंपॅरिझन केलेली आहे की रागाच्या भरात तो लिफ्टमॅन एका व्यक्तीला फेकून देतो, परंतु अतिशय सौजन्यशीलता दाखवून पोलाईट कंडक्टर हा त्याच्या पॅसेंजरला कसं सुखद ठेवतो, कसं हॅप्पी ठेवतो. तर लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण पोलाईट असलं पाहिजे. आपण रिव्हेंज एकतर घेतलाच नाही पाहिजे आणि जर आपल्याला घ्यायचाही असेल तर तो अतिशय सौम्य पद्धतीनं घेतला पाहिजे. आपण इल टेम्पर्ड आणि इल नेचर्ड बनून कोणाचाही बदला घेऊ नये. तर अशी आहे या पाठातील थीम. द अदर एसे द ओपन विंडो गिव्ज अस डिटेल्स ऑफ साकी, हेक्टर, हग, मुनरो. The theme of this short story is escape as Nuttall tries to escape from the stress of daily life. Another theme is of empowerment. या एसेमध्ये साकी म्हणजे हेक्टर, हग, मुनरो याचं आत्मचरित्र दिलेलं आहे आणि या शॉर्ट स्टोरीची थीम आहे एस्केप. नटेल हा आपला जो डेली लाईफ आहे त्यामधून तो कंटाळून त्याच्यावर भरपूर ताणतणाव असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपण या ताणतणावापासून मुक्त झालो पाहिजे, म्हणून तो एका कंट्री साईडला एका खेड्यामध्ये आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाकडे तो जातो आणि आपल्या दुःखातून त्याला सुटका करून घ्यायची असते, परंतु तसं तो होत नाही. तर एक या ठिकाणी थीम आहे एस्केप आणि दुसरी गोष्ट आहे एम्पॉवरमेंट. या एसेच्या माध्यमातून आपल्याला एक मोरल लेसन मिळतो, तो म्हणजे आपण एम्पॉवर असलं पाहिजे. आपण कुठेही पडून जाण्याची आपली भूमिका नसली पाहिजे, तर स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सक्षम बनवण्यासाठी आपण प्रयत्नरत असलं पाहिजे. आपण नेहमी कंटिन्युअसली वर्किंगमध्ये असलं पाहिजे. तर ही एक थीम या पाठामध्ये दिलेली आहे, ती आहे एम्पॉवरमेंटची. This essay, The Open Window, teaches us a moral lesson that we should be sensitive towards others' needs and circumstances. The irony in this story is that the Nuttall has gone to the country on his sister's recommendation because he felt that Nuttall would be better off being around people. He goes to find peace and quietness for his nervous condition and finds the exact opposite. In the climax of the story, we come to know with the horror sight in the eyes of Vera, and Nuttall then feels the shock of nameless fear. या एसेच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला एक मॉरल लेसनसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण सर्वांकडे, सर्वांच्या गरजेंकडे किंवा त्यांची जी काही सर्कमस्टान्सेस आहे, परिस्थिती आहे, त्या सर्व गोष्टींकडे आपण सेन्सिटिव्हली पाहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार आपण एका मानवीय दृष्टिकोनातून केला पाहिजे. आणि एक आयरनीसुद्धा या स्टोरीमध्ये दिसते, एक विडंबना, परिस्थितीची विडंबना या पाठामध्ये आपल्याला दिसून येईल की नटेल हा मेंटली डिस्टर्ब व्यक्ती आहे आणि आपल्या बहिणीच्या रिकमेंडेशनवरून तो आपल्या कुठल्या तरी नातेवाईकाकडे खेड्यामध्ये जातो आणि त्याच्या बहिणीला असं वाटते की हा मेंटली डिस्टर्ब झालेला आहे, याला शांतीची जरूरत आहे, गरज आहे आणि खेड्यामध्ये गेल्यावर त्याला नक्कीच पीस आणि क्वाईटनेस मिळेल आणि याची नर्वस कंडिशन चांगली होईल, याला शांती मिळेल. पण असं काही होत नाही. तर त्याला जे हवं असतं तर त्याच्या विरोधामध्ये किंवा विरोधाभासी घटना घडत असतात. तर वेरा नावाची एक मुलगी असते, ते वेरा नावाची मुलगी याला शांती प्रदान करण्याऐवजी तिच्या डोळ्यामध्ये याला फार मोठं एक भय दिसतं आणि ज्या ठिकाणी हा शांती मिळवण्यासाठी आलेला असतो परत हा अतिशय अशांत होऊन आपल्या गावी परततो. प्रश्न क्रमांक A6 मधलं सेकंड. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. किड्स.
कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ द पोएट किट्स अँड राईट इट इन युअर नोटबुक. जॉन किट्स यांच्या साहित्यामधली एक प्रसिद्ध अशी लाईन या ठिकाणी दिलेली आहे, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. तर या स्टेटमेंटला आपल्याला एक्सप्लेन तर करायचंच आहे, पण यासोबतच जॉन किट्स यांच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ती आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. द फाईन डेज आर टू गुड अँड व्हॉट एव्हर हॅपन्स इन अ फाईन डे कांट बी फॉरगॉटन. Thus the fine day is the best thing for me that clears up my spirit, that means that makes my mind all right, makes me cheerful, happy, gives me tremendous pleasure. किड्स यांच्या मतानुसार त्यांच्या मनाला, त्यांच्या आत्म्याला जर कोणी चांगलं बनवत असेल, चिअरफुल बनवत असेल, त्यांचं स्पिरिट क्लिअर अप करत असेल, तर ते आहे एक फाईन डे. म्हणजे एखादा सुंदर असा दिवस, तो सुंदर दिवस त्यांच्या आत्म्याला क्लिअर अप करतो, फाईन बनवतो, सुंदर बनवतो, ऑल राईट बनवतो, हॅपी बनवतो, चिअरफुल बनवतो, त्यांना ट्रिमेंडस असं प्लेझर देतो. तो आहे एक फाईन डे. जॉन किट्स वॉज ॲन इंग्लिश पोएट नोन फॉर हिज रोमॅन्टिक लिरिक्स. ही वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिगर इन द सेकंड जनरेशन ऑफ रोमॅन्टिक पोएट्स. Kids grew up in difficult circumstances and found solace in art and literature. He was a voracious reader. Kids search for perfection in his poetry and hence mark it with vivid imagery and sensuous appeal within poetry. जॉन किट्स हे सेकंड जनरेशनमधले ब्रिटिश रोमॅन्टिक पोएट असून त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे आणि या वाचनाच्या आवडीमुळेच त्यांच्या लिखाणामध्ये एक सेन्शुअस अपील आपल्याला दिसून येते. त्यांना जी काही शांती समाधान पाहिजे होतं ते त्यांना त्यांच्या कलेमध्ये, आर्टमध्ये आणि लिटरेचरच्या माध्यमातून त्यांनी ती शांती, ते समाधान त्यांनी मिळवलेलं आहे. त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला परफेक्शन पाहायला मिळतं, विविड इमॅगरीज त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. He expressed philosophy through classical legend. He was born on October 31st, 1795 at Moorgate City of London, UK and died from tuberculosis at Rome, Italy on February 23rd, 1821. Kitt's reputation grew much after his death. In his short life of just 25 years, Kitt earned a name for himself in the world as the renowned romantic poet. जॉन किट्स यांनी आपलं तत्त्वज्ञान क्लासिकल लिजेंड्सच्या माध्यमातून मांडलं. क्लासिकल लिजेंड्स म्हणजे काही आख्यायिका ज्यांचा समाजावर फार मोठा प्रभाव असतो. त्यांचा जन्म हा 1795मध्ये लंडनला झाला, तर मृत्यू 1821मध्ये रोम, इटली या ठिकाणी ट्युबरक्युलोसिसमुळे झाला. त्यांना फार काळ जगता आलं नाही, ते केवळ 25 वर्षेच जगू शकले. परंतु या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक कवी म्हणून, एक पोएट म्हणून त्यांनी जे काही लिखाण केलं, जे काही कविता संग्रह त्यांनी लिहिले, त्याच्या आधारावर त्यांनी आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी या जगाच्या इतिहासामध्ये, एक लिटरेचरच्या इतिहासामध्ये त्यांनी स्वतःचं नाव स्वतःच्या हातानं लिहिलं असं आपण म्हणू शकतो. आणि आज आपण त्यांना एक अतिशय प्रतिभासंपन्न अशी रोमॅन्टिक पोएट म्हणून ओळखतो. क्वेश्चन नंबर A7 मधलं पहिलं, सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ इन्क्लुडिंग करियर्स अँड इंडस्ट्रीज. दे आर इन्क्रीजिंगली बिकमिंग द इसेन्शियल स्किल्स ऑफ टुडेज वर्कफोर्स. सॉफ्ट स्किल्स आर an integral part of finding, attracting and retaining clients also. Highly developed presentation skills, networking abilities and etiquette awareness can help you win new clients and gain more work. या प्रश्नामध्ये आपल्याला सॉफ्ट स्किलचा आपण वापर जर व्यवस्थित केला तर आपण आपल्या व्यवसायामध्ये, आपण आपल्या क्लायंट्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी, काही इंडस्ट्रीज व्यवस्थित चालवण्यासाठी किंवा आपलं करिअर हे सक्सेसफुल बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला या सॉफ्ट स्किलचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर ते सॉफ्ट स्किल्स कोणते आहे आणि त्यांचा वापर कसा करावा या संदर्भात आपण आता या प्रश्नामध्ये माहिती पाहू. पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे सॉफ्ट स्किल्स, जसं लिडरशिप, इंटरपर्सनल रिलेशन्स, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी और ॲडॅप्टॅबिलिटी, टीमवर्क, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, वर्क इथिक्स. तर हे आहे सर्व सॉफ्ट स्किल्स. आता पाहू आपण लीडरशिप. पहिलं, लीडरशिप इनेबल्स अस टू टेक इनिशिएटिव्ह फॉर पब्लिक वर्क अँड दस इट क्रिएट्स सॉफ्ट स्किल अमॉंग अस. ज्या वेळेला आपण लीडरशिप करतो, नेतृत्व करतो, तर नेतृत्व करताना आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो, आपल्याला लोकांचे कामं करावे लागतात
आणि हे सर्व कामे करून घेताना आपल्याला सॉफ्ट स्किलचा वापर करावाच लागतो. म्हणजेच काय तर लीडरशिपच्या माध्यमातून आपल्यामध्ये वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल्स आपण डेव्हलप करत असतो. दुसरं आहे इंटरपर्सनल रिलेशन्स. इंटरपर्सनल रिलेशन्स मेक अस बिहेव पोलाइटली अँड यूज सॉफ्ट स्किल टू मेंटेन रिलेशन्स इंटरपर्सनली. आता आपल्याला परस्परांमध्ये व्यवस्थित संबंध मेंटेन करायचे आहे आणि हे करत असताना आपल्याला एकमेकांना पोलाइटलीही बोलावं लागेल, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बिहेवियर ठेवावं लागेल. तर चांगल्या पद्धतीनं बोलणं, चांगल्या पद्धतीने बिहेवियर ठेवणं आणि चांगली रिलेशन मेंटेन करणं यालाच म्हटलेलं आहे सॉफ्ट स्किल. तर इंटरपर्सनल रिलेशन्स हे मेंटेन करताना आपल्याला वेगवेगळ्या सॉफ्ट स्किलचाही वापर करावा लागतो. तिसरं आहे फ्लेक्झिबिलिटी किंवा ॲडॅप्टॅबिलिटी. दीज आर सॉफ्ट स्किल्स. फ्लेक्झिबिलिटी डज नॉट ब्रेक डाऊन रिलेशनशिप. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपल्याला वेळ प्रसंग पाहून थोडंसं लवचिक बनता आलं पाहिजे, म्हणजे मागे पुढे थोडं सरकता आलं पाहिजे. आपण आपल्याच मुद्द्यावर अडून न बसता थोडंसं आपण फ्लेक्झिबल धोरण अवलंबायला पाहिजे. तर फ्लेक्झिबिलिटीच्या माध्यमातून आपण थोडं ॲडजस्टमेंटची भावना शिकतो. आणि त्यानंतर आहे ॲडॅप्टॅबिलिटी. तर ॲडॅप्टॅबिलिटी ॲडजॉईंट्स ब्रेकिंग रिलेशनशिप. म्हणजे ॲडॅप्टॅबिलिटी काय करते तर आपल्याला एक समायोजन क्षमता आपल्यामध्ये निर्माण करते आणि जे रिलेशन्स आपले ब्रेकिंग होत आहे तर त्या ब्रेकिंग रिलेशनला आपण ॲडजॉईन करतो, त्याला ब्रेकिंग होण्यापासून वाचवतो. तर अशा प्रकारे फ्लेक्झिबिलिटी आणि ॲडॅप्टॅबिलिटी यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल्स शिकायला मिळतात आणि ह्यासुद्धा सॉफ्ट स्किलच आहेत. चौथं आहे टीमवर्क. द प्री रिक्विजिट ऑफ टीमवर्क इज गुड रिलेशनशिप. आता तुम्हाला टीमवर्क करायचं आहे तर त्याची पूर्वशर्त आहे तुमचे रिलेशन्स चांगले असले पाहिजे. तुमची जी टीम आहे त्यात सर्व टीममध्ये सर्वांसोबत तुमचे रिलेशन हे चांगले असले पाहिजे. अमॉंग ऑल मेंबर्स ऑफ ग्रुप. सो टीमवर्क इज नेसेसरी इन द वॉक ऑफ लाईफ फॉर करिअर ऑर ऑल इंडस्ट्रीज. तुमचं करिअर निर्माण करायचं आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत आहात, कुठेतरी तुम्ही सोबत काम करता आणि सोबत काम करून घेऊन तुम्हाला तुमचं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी तुमच्यामध्ये टीमवर्क हे तर असलंच पाहिजे. आणि टीमवर्क असण्यासाठी तुमच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स असले पाहिजे. पाचवं आहे कम्युनिकेशन. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप गुड रिलेशनशिप यू नीड टू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन इज वन ऑफ द बेस्ट सॉफ्ट स्किल्स. तर कम्युनिकेशन म्हणजे परस्परांमध्ये संभाषण कला. जर तुम्हाला दुसऱ्याला जिंकायचं असेल तर तुम्ही त्याला संभाषणाने जिंकू शकता. किंवा तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला बोलावं लागेल आणि तुम्ही जर हे संभाषण कौशल्य जर तुमच्याकडे असेल तर तो समोरचा व्यक्ती तुमच्यापासून तुटणार नाही. तो तुमच्या भाषणाने, तुमच्या बोलण्याने तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्यासोबत तो काम करेल. तर कम्युनिकेशन हे सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे. सहावं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. If we derive or find out solution to the people's problem, we can easily attract people's or clients' attention toward us. आता आपण जर आपल्या लोकांचं किंवा आपल्या क्लायंटच्या प्रॉब्लेम जर सॉल्विंग करण्यामध्ये काम केलं, लोकांच्या समस्या जर सोडवल्या तर आपले क्लायंट्स आणि लोक आपल्याकडे निश्चितच आकर्षित होतील. आणि म्हणून प्रॉब्लेम सॉल्विंग हे सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे. त्यानंतर आहे इथिक्स. नीतिशास्त्र किंवा नैतिकता. एथिक्स ॲट वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी विच मेंटेन्स गुड रिलेशनशिप. बिसाइड धीस पीपल रिस्पेक्ट अस अँड कॅन वर्क फॉर अवर इन्स्टिट्यूशन. दस सॉफ्ट स्किल्स आर टू बी यूज्ड बाय अ लीडर or some employer to run some institution or to attract the attention of clients. इथिक्स म्हणजे नैतिकता. कुठल्याही कामामध्ये नीतिमत्ता, नैतिकता ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. जर कोणतंही काम करत आहो आणि नैतिकता नसेल तर ते काम एंडवर जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्यामध्ये नैतिकता असलीच पाहिजे आणि नैतिकता ही तुमच्या प्रत्येक कार्याची एक पूर्वशर्त म्हटली तरी चालेल. आणि नैतिकता ही या ठिकाणी एक सॉफ्ट स्किलसुद्धा आहे. म्हणजे जर तुम्ही चांगले असाल, गुड कॅरेक्टर्ड असाल तर लोक तुमच्याकडे येतील, तुमच्यासोबत काम करतील. आणि जर तुम्ही बॅड कॅरेक्टर्ड असाल, चांगले नसाल, तुमचा स्वभाव चांगला नसेल, तुम्ही लोकांसोबत चांगले वागत नसाल तर लोक तुमच्यासोबत काम करणार नाही आणि पर्यायाने तुमचं करिअर किंवा तुमची इंडस्ट्री चालणार नाही. तर हे आहेत सर्व सॉफ्ट स्किल्स. क्वेश्चन नंबर A7 मधलं सेकंड. फॉलोइंग आर द इन्स्टिट्यूशन्स वेअर यू विल गेट द कोर्सेस रिलेटेड टू सॉफ्ट स्किल्स. पहिला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद गुजरात. दुसरा आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हैदराबाद. तिसरा आहे XLRI स्केवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट जमशेदपूर. आणि चौथं D इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड न्यू दिल्ली.
तर या सर्वच ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट स्किलची संदर्भातील प्रशिक्षणे दिल्या जातील. आता हे प्रशिक्षण आपण घेतल्यानंतर आपल्यासाठी जॉब्स आहेत खालील ठिकाणी. जॉब्स अवेलेबल ॲट कस्टमर सर्व्हिस सेंटर या ठिकाणी, मॅनेजमेंट स्कूल्स याही ठिकाणी आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. चला तर पाहूया कस्टमर सर्व्हिस सेंटरमध्ये काय जॉब्स आहेत, मॅनेजमेंट स्कूल्समध्ये कोणते जॉब्स आहेत आणि हॉटेल इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये आपण कोणकोणत्या जॉब्समध्ये एंट्री करू शकतो. पहिलं आहे कस्टमर सर्व्हिस सेंटर. कस्टमर सर्व्हिस सेंटर इज अ पार्ट ऑफ अ कंपनी डीलिंग विथ कस्टमर्स interaction and customer satisfaction. A customer service center handles all sort of communication, emails, live chat, calls and related journals. Customer service center supports customers both before and after the buy and use the product or services that help them have an easy and enjoyable experience with customers. कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आपण कस्टमरला वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस देऊ शकतो आणि मग ती सर्व्हिस वेगळ्या कोणत्याही प्रकारची राहू शकते, जशी ईमेलच्या संदर्भातील, लाईव्ह चॅट किंवा कॉलिंग करणे, कुठल्या जर्नलच्या संदर्भातील किंवा कोणतं प्रॉडक्ट आपण विकलं तर ते प्रॉडक्ट चांगलं आहे की नाही आहे. तर या सर्व संदर्भामध्ये आपण कस्टमरला सर्व्हिस देऊ शकतो आणि त्या संदर्भात काही कस्टमर सर्व्हिस सेंटर्स आहे. तर अशा ठिकाणी आपण एक जॉब अपॉर्च्युनिटी आपल्याला राहू शकते. आपण या ठिकाणी एक जॉब फाइंड आउट करू शकतो. दूसरा है मैनेजमेंट स्कूल्स. मैनेजमेंट स्कूल्स आर लाइक बिजनेस स्कूल्स विच कन्फर डिग्रीज इन बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन लाइक MBA. MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, PMP प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल, CMI चार्टर्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ILM इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड मॅनेजमेंट, CMC सर्टिफाइड मॅनेजमेंट कन्सल्टंट, MIM मास्टर इन मॅनेजमेंट, RMAS रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅन्थर्ड्स. तर अशा वेगवेगळ्या मॅनेजमेंट स्कूलच्या माध्यमातून आपण बिझनेस अपॉर्च्युनिटी सीक करू शकतो, फाइंड आउट करू शकतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपला जॉब सिक्युअर करू शकतो. शेवटचं आहे हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल इंडस्ट्री इज द सेक्शन ऑफ द सर्व्हिस इंडस्ट्री दॅट डील्स विथ गेस्ट अकोमोडेशन फॉर लॉजिंग. Hotel industry refers not only to hotels but also to many other forms of overnight accommodation including hostels, motels. Motels means roadside hotels with parking facility. Inn means a small hotels in countryside area and guest houses. तर आपण हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉटेल्स किंवा इन, हॉटेलिंग याही क्षेत्रामध्ये आपण आपला जॉब शोधू शकतो आणि रोजगाराचं एक साधन आपल्याला याही क्षेत्राच्या माध्यमातून प्राप्त होण्याची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन ऑन सेइंग प्लीज रिटन बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर अँड दिस वॉज द थर्ड पार्ट. And friends, if you are new here, please like this video, share this video to your friends, comment, and if you are new and haven't subscribed this channel, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Thanks a lot for being with me. Thank you.